हाय गाईज. तर आज आम्ही ठरवलं होतं फ्रेंच फ्राईज बनवायचं. पूजेच्या वेळेस आम्हाला एअर फ्रायर गिफ्ट भेटला होता. त्यात आम्ही पहिले पण बनवले होते, तेव्हा थोडेसे जाड कट केलेले, त्याच्यामुळं आतून शिजले नव्हते. मग आम्ही आज थोडे पातळ पातळ कट केले स्लाईस. आणि मला आज ही मदत करत होती. तिला काय माहिती कसं वाटलं मला मदत करावं, म्हणून तिने मदत करत होती. मग सगळं कट करून झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावावं लागतं, नाही तर मग ते कच्चंच राहतं, शिजत नाही. मग थोडंसं तेल घेतलं एका वाटीमध्ये. त्या ब्रशने त्याला लावायचं असतं आतल्या साईडने, पण ते लावण्यापूर्वी त्याला साफ करावं लागतं. मग मी थोडंसं पुसून घेतलं सगळं त्याचं नेट वगैरे ते काढून. मग ते परत ठेवलं नेट आणि मग त्याला पण तेल लावून घेतलं. तेल असं सगळीकडं व्यवस्थित लागल्यावरती मग ते सगळं शिजतात. मग मी सगळे कट केलेले फ्राईज पोटॅटो जे होते ते मशीनमध्ये टाकले आणि वरून त्याला पण तेल टाकायचं नाही, म्हणजे लावायचं असतं. तर तो जो ब्रश आहे त्यानेच लावायचं, पण पहिले सगळं व्यवस्थित पांगून ठेवायचं. मग वरून त्याच्यावरती तेल लावायचं. जास्त पण नाही लावायचं, नॉर्मल, म्हणजे सगळे असे तेलाने थोडे हे झाले पाहिजेत असं शिजण्यासाठी. आणि मग तेल टाकल्याच्या नंतर तिथे मसाले वगैरे मीठ वगैरे लागतं ना वरून टाकायला, मग ते तिथे नव्हतं. मग मी अर्णवला सांगितलं आणायला. मग तो गेला होता आणायला. मग तो येईपर्यंत हिचं तो एक्सपायर झालेली शेव ती खात होती. 1-2 घास खाल्ले. मग मम्मी तिला ओरडली, मग तिने ठेवून दिल्यानंतर तोपर्यंत तो आला होता मसाल्याचा डब्बा आणि मीठ घेऊन. मग मी मीठ पहिले टाकलं. मीठ तर बरोबर मापात झालं होतं, पण मसाला जो होता तो माझ्याकडून बहुतेक थोडासा जास्त पडला असावा, कारण ते खाताना घशात थोडंसं ठसकत होतं. पण सॉससोबत खाल्ल्यावरती एकदम भारी लागत होतं. मग आम्ही त्याला सॉससोबतच प्रिफर केलं. माझा मामा आला होता खायला. मामा म्हणला हे आपल्याला नाही परवडणार, कारण मामींनी पण सांगितलं होतं मामांना की आपल्याला पण घ्यायचं आहे. मग मामा बोलला ठीक आहे बघू, पण तो मामाचा विषय राहिला बाजूलाच. इथं मी चाट मसाला टाकला होता थोडासा वरून, आणि तो हातात जरा जास्त आला होता. मग मी तो परत त्या पॅकेटमध्ये टाकत होते, पण पॅकेट मला फुटलं नाही. मग ते फोडत होते, पण त्याचा वरचा कवर होता तोच निघाला. मग मी तसंच त्याला फोडून त्याच्यात टाकलं आणि मग हे परत चमच्याने हाताने मिक्स करून घेतले. सगळे मसाले एकत्र त्या बटाट्याला लावले. मग चालू केलं. हात खराब झाला होता म्हणून सारखी पुसत होते. मग ते चालू केलं. मग ते त्याच्यावरती फक्त मेन्यू सिलेक्ट मेन्यू असं काहीतरी आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की जो आपला मेन्यू आहे तो सिलेक्ट होतो. मग मी हात धुतला. हात धुवून झाल्यावरती मग मी थोडा वेळ बसले, म्हणजे 20 मिनटं लागणार होते. मग 20 मिनटानंतर मशीन आपोआप बंद होते. मग 20 मिनटानंतर आम्ही आलो तेव्हा पाहिलं तर कॅमेऱ्यापेक्षा रिॲलिटीमध्ये खूप छान दिसत होतं. मम्मी पण आली होती बघायला, बहीण भाऊ सगळेच बघत होते कसं दिसतंय काय दिसतंय. मग मी ते काढलं, क्रंची झालं होतं मस्तपैकी. त्याला थोडंसं हलवून जे खाली चिकटलं होतं ते काढलं आणि मग एका प्लेटमध्ये घेतलं काढून सगळं. मस्त ते थोडंसं साईडला सारलं, त्याच्यातच सॉस घेतला सेपरेट प्लेटमध्ये घेण्यापेक्षा. मग तोपर्यंत हिची घाई झाली होती, मला बघू दे खाऊन. मग तिने पाहिलं, मग तेव्हा तिने सांगितलं की घशात ठसकते, ते मसाला जास्त झाला आहे बहुतेक, पण तरी ती खातच होती. मग मी सॉस जो साईडला लागला होता तो घेतला खाऊन. मग झाकण लावलं, सॉस ठेवला आणि मग मी पण घेतलं खायला लगेच. बाय.